दादा नमस्कार. दादा आपलं नाव सांगा एकदा पूर्ण. माझं नाव नारायण भागवत ठोंबरे, राहणार चिनावर, तालुका रावेर जिल्हा जळगाव. रावेर जिल्हा जळगाव. बर दादा यावर्षी आपण इथं हळद पेरलेली आहे. हो, तुम्ही हे गवांदीमध्ये हळद पेरलेली आहे इथे. हो. किती एकर आहे आता ही? ही मला वाटतं 4 एकर येईल ते. 4 एकर हळद आहे. याच्यासोबत तुम्ही तूर पण लावलेली आहे यावर्षी. हो, तूर किती आपली ती? तूर 4 एकर आहे. 4 एकर तूर आहे तुमची. मला वैयक्तिक किती दिवसापासून ओळखतात आणि आपल्या कंपनीची औषधं कधीपासून वापरतात? 1 वर्षापासून. 1 वर्षापासून. मागच्या वर्षी आपण केळीला औषधं घेतले होते. हो, केळीला औषधे घेतली. तिथं कसे होते रिझल्ट? रिझल्ट एकदम छान होता. काय अनुभव होता त्या शेतावरचा? शेतावरचा अनुभव म्हणजे वादा वाढला होता, बरं, पण जाळा झाला होता बरोबर, आणि मोठे मोठे गळ पडले होते. व्हेरी गुड. पण मग निसर्गाच्या ह्याच्यामुळे ते सगळे पळून गेले, वादळ आल्यामुळे. वादळ आल्यामुळे. बरोबर, ते तर आपल्या हातातला विषय नाही, तो नैसर्गिक आपत्ती आहे. असं दुर्दैवानं होऊ नये आपल्यासोबत, पण मग त्याला विलाज नाही आहे. आणि जेव्हा आपण तो बाग पाहिला होता त्यावेळेला तुमचा तो बाग कशा कंडिशनला होता? कंडिशन म्हणजे असं पिवळसर दिसत होता, बिलकुल कशाचाच नाही राहिला. डेव्हलपमेंट बिलकुल नव्हती. नव्हती. आणि मग आपण त्या बागाला ट्रीटमेंट चालू केली. समाधानकारक रिझल्ट होते. समाधान एकदम मस्त समाधानकारक. बरं, त्याचे रिझल्ट चांगले होते म्हणून तुम्ही यावर्षी हळदीला आपलं ट्रीटमेंट घेतलं. हळदीला ट्रीटमेंट. इथं समाधान आहे का तुम्हाला? हो, इथे समाधान आहे ना. बरोबर आहे. हो, आता या हळदीची हाईट जर आपण पाहिली तर साधारणतः नाही म्हटलं तर आपल्या डोक्यापर्यंत डोक्यापर्यंत आहे. इथपर्यंत हळदीला इथं हाईट आहे. त्याच्यानंतर आपण एका ठिकाणी आपण हे काढले पण आता हे एका झाडाचे हो, फिंगर चांगले आहे. हो. आणि वजन कसं आहे? वजन मस्त आहे. एकदम वजनी वाटतंय. आपलं मुद्दामच आपण जास्त काढलं नाही ते विनाकारण इकरत फिरल्यापेक्षा. हे कोणीतरी थोडंसं काढलं होतं म्हणूनच आपण ते बाहेर काढलं. बाहेर. आता ही जी हळद आहे हे पाहून वाटतं का तुम्हाला समाधानकारक? समाधान तर वाटतं ना. लोक कोणी विचारता का रिझल्टच्या बाबतीत चांगली हळद आहे असं काही? भरपूर लोक विचारतात. बरोबर विचारतात. बरं, उलट तुम्ही म्हटलं की लोक जो तू म्हणत राहतो की बाबा हळद किती छान झाली, हळद किती छान झाली. बरं, तर तुरीला कशी रिझल्ट आले आपल्या औषधांचे? तुरीला बी छान रिझल्ट आला. आता कंडिशन कशी आहे? आता एकदम म्हणजे फुलं बसल्या गैरे फुलं बसले. एकदम येलो येलो दिसत आहे सगळं. व्हेरी गुड. बाकीच्या लोकांच्या ज्या तुरी दिसतात या तुरीमध्ये आणि आपल्या तुरीत काही बदल आहे का? फरक आहे ना. आपले उंच बियाणं चवळी बी आहे. चवडी पण आहे. बरं, तिला आपण मला वाटतं 2-3 फवारण्या काहीतरी केल्या आपल्या. हो. 3 फवारण्या जवळपास केलेल्या आहेत. एकंदरीत तुम्हाला केळीला रिझल्ट चांगले आले, त्याच्यानंतर तुरीला पण छान आले तुरीला तर छान आले आणि हळदीला पण छान आहे. हरकत नाही दादा, तुम्ही आम्हाला सेवेची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.